गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा टॉपिक चालू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स स्टडी केलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिक मॉलिक्यूल. हाऊ वी कॅन रिप्रेझेंट द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ एनी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ऑन अ प्लेन पेपर. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोणाला म्हणतो? द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आर नोन एज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ह्यांना आपण प्लेन ऑफ पेपरवरती म्हणजे पेपरवरती आपण 3 डायमेन्शनली कसं रिप्रेझेंट करायचं आहे हे यामध्ये डिफरंट मेथड्स आपण स्टडी करणार आहोत. दॅट इज द कन्सेप्ट ड्रॉइंग ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स in a 3 dimensional structure. यामधला पहिला आहे वेज फॉर्म्युला. वेज म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, त्याला आपण बाण असं आपण म्हणतो. नाउ इन दिस वन the 3 dimensional view of organic compound is represented on a plane of paper by using the single line by different wedges. जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे हा प्लेन ऑफ पेपरवरती आपण त्याचे जे सिंगल बॉन्ड्स आहेत हे वेजच्या फॉर्ममध्ये आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. नाउ देयर आर द 3 डिफरंट टाइप्स ऑफ द वेजेस. वन इज द नॉर्मल लाइन, सेकंड इज द सॉलिड वेज अँड थर्ड वन इज द डॉटेड वेज. मग या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल मिथेनचा जो स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आपण मिथेन टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी त्याचे एकूण 4 सिंगल बॉन्ड्स आहेत. 2 सिंगल बॉन्ड्स हे आपण नॉर्मल लाईनने रिप्रेझेंट केलेला आहे. एक सिंगल बॉन्ड आपण थिक वेज, त्यालाच आपण सॉलिड वेज असं आपण म्हणतो. आणि चौथा जो आहे तो आपण डॉटेड वेजने आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी हे काय आहे? 4 हायड्रोजन ॲटम. द सेंट्रल कार्बन ॲटम इट इज linked with 4 different hydrogen atoms by a single bond. मग या ठिकाणी हे सिंगल बॉन्ड आपण 3 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये 3 डायमेन्शनल रिप्रेझेंट केलेला आहे. नॉर्मल लाइन, इट इज द सॉलिड वेज and it is the dotted wedge. मग हे जे नॉर्मल लाइन आहे ह्याचा मीनिंग या ठिकाणी काय आहे? नॉर्मल लाइन मीन्स बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर. बॉन्ड इन द प्लेन ऑफ पेपर म्हणजे ते ऑन द पेपर असं म्हणतात, म्हणून त्यांना आपण सिंगल नॉर्मल लाइन काढलेला. आता हा जो सॉलिड वेज आहे हा काय रिप्रेझेंट करतो? बॉन्ड अबव द प्लेन ऑफ पेपर. अबव द प्लेन ऑफ पेपर म्हणजे हा बॉन्ड कसा असणार आहे? वरती असणार आहे. वरती असणार आहे अबव द प्लेन ऑफ पेपर. अँड दिस डॉटेड लाइन मीन्स बॉन्ड बिलो द प्लेन ऑफ पेपर. बिलो द प्लेन ऑफ पेपर. अशा पद्धतीने जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते आपण वेज फॉर्म्युलाने या ठिकाणी रिप्रेझेंट करतो आपण. इट इज द 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ द मिथेन. यामध्ये सेंट्रल कार्बन हा 4 सिंगल बॉन्डने लिंक आहे हायड्रोजन बरोबर. हे जे नॉर्मल लाइन आहे हे कशी असणार आहे? ऑन द पेपर. पेपरवरती असणार आहे. They are present on the paper. And this thick line ह्याला आपण solid wedge म्हणतो. It is present above the paper. Solid wedge, thick line, it is present above the paper. And dotted line, it is present below the paper. अशा पद्धतीने हा wedge line आहे. विद्यार्थ्यांना 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर
स्ट्रक्चर रिप्रेझेंट करण्याचा सेकंड फॉर्म्युला आहे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. ह्यालाच आपण क्रॉस फॉर्म्युला असं आपण म्हणतो. नाउ इन दिस फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला द टू क्रॉस लाईन्स आर रिप्रेझेंटेड फॉर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर. यामध्ये दोन क्रॉस लाईन या ठिकाणी रिप्रेझेंट करतात या पद्धतीने. हे दोन क्रॉस लाईन आहेत या ठिकाणी. नाउ the two cross lines are represents here. One is the horizontal line and another one is the vertical line. यामधला एक लाईन कसा आहे हॉरिझॉन्टल. मग हा हॉरिझॉन्टल लाईन काय रिप्रेझेंट करतो. दिस हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट्स दॅट द बॉन्ड इज प्रोजेक्टिंग अप फ्रॉम द कार्बन. या ठिकाणी सेंटरला काय असणार आहे सेंटरला हा कार्बन असणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन असणार आहे. सेंटरला कार्बन असणार आहे. दिस हॉरिझॉन्टल लाईन मीन्स द बॉन्ड प्रोजेक्टिंग अप तो वरती असणार आहे फ्रॉम द कार्बन. and this vertical line हा जो vertical line आहे it represent the bond going below the carbon. तो बॉन्ड कसा असणार आहे कार्बनच्या खालून हा बॉन्ड हा जातो. मग या ठिकाणी ह्या फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी जर घेतला OH H COH आणि CH असा हा एक कायरल कार्बन ॲटम आहे. कायरल कार्बन ॲटम म्हणजे इट इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ॲटम्स ऑफ ग्रुप. या ठिकाणी हा सेंटर कायरल कार्बन ॲटम आहे. मग हा काय आहे हा मधला हॉरिझॉन्टल लाईन आहे. हा हॉरिझॉन्टल लाईन काय रिप्रेझेंट करतो दिस हॉरिझॉन्टल लाईन रिप्रेझेंट द बॉन्ड इज गोइंग अप. हा बॉन्ड वरती असतो फ्रॉम द कार्बन अप फ्रॉम द कार्बन. अँड दिस वर्टिकल लाईन हा काय आहे वर्टिकल लाईन. दिस वर्टिकल लाईन रिप्रेझेंट दॅट इट इज गोइंग बिलो द कार्बन बिलो द कार्बन. मग या ठिकाणी असं या ठिकाणी आपण दोन क्रॉस लाईन हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन आपण फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट करतो. आणखी एक्झाम्पल या ठिकाणी घेऊ शकतो. यामध्ये दोन कायरल कार्बन ॲटम्स आहेत कार्बन 1 C1 C2. अशा पद्धतीनं हा सुद्धा एक दुसरा काय आहे हा स्ट्रक्चर आहे. यामध्ये हे दोन काय आहे हॉरिझॉन्टल लाईन आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे काय येणार अप आणि वर्टिकल म्हणजे काय येणार बिलो द कार्बन बिलो द कार्बन. नाउ इन दिस फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला द टू क्रॉस लाइन्स आर प्रेजेंट. द हॉरिझॉन्टल मीन्स द बॉन्ड इज प्रोजेक्टिंग अप द कार्बन and vertical line means the bond is going below the carbon. Now student, the third one is the Newman projection formula. Now in this Newman projection formula the 3-dimensional structure are represented by point and circle. मग या ठिकाणी एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. एक्झाम्पल आहे इथेन. हा जो इथेन आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH3 सिंगल बॉन्ड CH3. मग या ठिकाणी हे दोन कार्बन ॲटम्स आहेत. प्रत्येक कार्बनला 3 हायड्रोजन ॲटम लिंक आहे. मग हा जो इथेन आहे यातला हा जो फ्रंट आहे फ्रंट म्हणजे समोरचा कार्बन ह्याला फ्रंट म्हणायचा आहे. आणि जो मागचा कार्बन आहे हा C1 आणि हा C2 जो मागचा कार्बन आहे C2 हा आहे रेअर कार्बन. रेअर हा म्हणजे काय आहे फ्रंट कार्बन आणि हा म्हणजे काय आहे रेअर कार्बन म्हणजे लांबचा कार्बन. मग या ठिकाणी ह्या न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये जो फ्रंट कार्बन आहे तो आपण पॉइंटने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो पॉइंटने रिप्रेझेंट करतो. आणि जो रेअर
आहे. आता ह्या कार्बनला किती सिंगल बॉन्ड आहेत? 3. हे जे 3 सिंगल बॉन्ड्स आहेत हे आपण या ठिकाणी स्पोक्स ऑफ अ व्हील म्हणजे चाकांचे जे काडे असतात त्या पद्धतीने हे आपण या ठिकाणी त्याचे स्पोक्स या ठिकाणी काढलेले आहेत. 3 सिंगल बॉन्ड काढलेले आहेत आणि हा जो दुसरा कार्बन हा सर्कल म्हणजे काय? रेअर कार्बन ॲटम. ह्याचे या ठिकाणी काय असणार आहे? हे 3 काय असणार आहे? बॉन्ड्स असणार आहे. मग या ठिकाणी हायड्रोजन आणि ह्याचे 3 हायड्रोजन. मग जे आपण पॉइंटने दर्शवलेलं आहे, पॉइंट म्हणजे काय आहे या ठिकाणी? पॉइंट मीन्स इट इज द फ्रंट कार्बन ॲटम. फ्रंट कार्बन ॲटम. आणि जो या ठिकाणी सर्कल काढलेला आहे हा सर्कल म्हणजे काय आहे? रेअर कार्बन ॲटम. रेअर कार्बन ॲटम. मग या ठिकाणी पहा जो पुढचा कार्बन ॲटम आहे तो आपण पॉइंटने दर्शवलेला आहे आणि जो मागचा कार्बन ॲटम आहे तो आपण सर्कलने रिप्रेझेंट केलेला आहे आणि त्याचे जे हायड्रोजन ॲटम आहे ते आपण या ठिकाणी सिंगल बॉन्डने रिप्रेझेंट केलेले आहे. या ठिकाणी हे रिप्रेझेंट करण्याचे 2 मेथड्स आहेत. आणखी एक मेथड या ठिकाणी आपण पाहूया. पहा, दिस इज द पॉइंट and it is the circle. पॉइंट काय असणार आहे? 3 हायड्रोजन ॲटम आणि सर्कलचे काय असणार आहे? 3 हायड्रोजन ॲटम. असा हा काय आहे? सेकंड मेथड आहे. सेकंड मेथड. हा पॉइंट म्हणजे काय आहे? पॉइंट म्हणजे फ्रंट कार्बन आणि हा सर्कल म्हणजे काय आहे? सर्कल म्हणजे रेअर कार्बन म्हणजे लांबचा कार्बन. या ठिकाणी विद्यार्थ्यांना चौथा या ठिकाणी 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन आहे. सॉहॉर्स और एंडिरॉन और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. ह्याला 3 नाव आहे. सॉहॉर्स, एंडिरॉन और पर्स्पेक्टिव्ह फॉर्म्युला. सॉहॉर्स म्हणजे ह्यामध्ये जो एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेणार आहोत, एक्झाम्पल आहे इथेन. इथेन मध्ये 2 कार्बन आहेत. CH3 सिंगल बॉन्ड CH3 या पद्धतीने आहे. मग ह्यामध्ये जो पुढचा कार्बन आहे फ्रंट लाईन, कार्बन कार्बन मध्ये सुद्धा काय आहे? सिंगल लाईन आहे या ठिकाणी. Now this carbon carbon single bond is represented by a long slanting line. कार्बन कार्बन मधला जो सिंगल लाईन आहे, सिंगल बॉन्ड आहे, आपण एक लॉन्ग आणि तिरका असा लाईनने आपण रिप्रेझेंट करतो. आणि जो लोअर एंड आहे या ठिकाणी, जो लोअर एंड आहे ह्याचे कार्बन हा पहिला कार्बन C1, लोअर एंड जो आहे याला काय म्हणायचं आहे? फ्रंट कार्बन. लोअर एंड याला काय म्हणायचं आहे? फ्रंट कार्बन. आणि जो मागचा एंड आहे, मागचा C2 हा अप्पर एंड. अप्पर एंड हा काय आहे? रेअर कार्बन. रेअर कार्बन म्हणजे पहिला कार्बन म्हणजे खालचा असणार आहे आणि अप्पर एंड म्हणजे काय असणार आहे? सेकंड रेअर कार्बन असणार आहे. याप्रमाणे आपण हा स्लॅन्टिंग पद्धतीने दाखवलेला आहे. यामध्ये हे हायड्रोजन आहे या पद्धतीनं. हायड्रोजन ॲटम या पद्धतीने आपण हा लोअर एंड म्हणजे फ्रंट कार्बन, अप्पर एंड म्हणजे काय असणार आहे? फ्रंट कार्बन असणार आहे. याला रिप्रेझेंट करण्यासाठी आणखी एक स्ट्रक्चर आहे या पद्धतीने. हा लोअर एंड आणि हा काय आहे? अप्पर एंड.
अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ह्याच्या एकूण 4 मेथड्स आहेत. पहिला आहे यामध्ये वेट फॉर्म्युला, ज्यामध्ये आपण बॉन्ड जे आहे 3 पद्धतीनं बॉन्ड दाखवतो. एक आहे नॉर्मल लाईन, दुसरा आहे सॉलिड वेट, थिक लाईन आणि तिसरा आहे डॉटेड लाईन. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण दोन क्रॉस लाईन, हॉरिझॉन्टल म्हणजे अप आणि व्हर्टिकल म्हणजे काय बिलो कार्बन असणार आहे. आणि न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये आपण दोन जे कार्बन आहेत, पहिला कार्बन म्हणजे फ्रंट कार्बन आपण पॉइंट दाखवतो आणि जो दुसरा कार्बन आहे लांबचा कार्बन जो आहे त्याला रेअर कार्बन म्हणतो, ते आपण सर्कलने रिप्रेझेंट केलेला आहे. तिसरा आहे सॉहर्स फॉर्म्युला, यामध्ये एक लॉंग स्लॅन्टिंग लाईन दाखवलेला आहे. पहिला कार्बन म्हणजे लोअर एंड असणार आहे आणि लांबचा कार्बन म्हणजे अप्पर एंड